हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 14व्या पाठाचा ज्याचं नाव आहे कवितेची ओळख त्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. खरं तर कवितेची ओळख हे नाव त्याच्यासाठी खूप छान आहे, कारण या पाठामध्ये आपल्याला तुमच्यासारख्या मुलाला जी काही कविता आहे तर ते शाळेमध्ये त्याला कविता प्रकल्प करायचा होता आणि त्यावेळी त्याच्या घरातल्यांनी कशा पद्धतीने त्याला मदत केली, कशा पद्धतीने त्यांनी गमती जमती केल्या हे या पाठात सांगितलेलं आहे. या पाठाच्या लेखिका आहेत शारदा दराडे. विविध वृत्तपत्रे व मासिकातून त्यांनी लेखन केलं. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचं लेखन. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकीची निवड करण्यात आलेली. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, शिलमखा केंद्र, मेहुणा राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर या ठिकाणी या पाठामध्ये सुधीर नावाचा मुलगा, सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात आणि लेखिकेनं या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत या एकांकिकेमध्ये त्यांनी मांडलेली आहे. आता आपण या पाठाचा जो काही स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाकडे वळूया. त्यामधला पहिला प्रश्न, खालील चौकटी पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ, कविता करायची, समजून घ्यायची आणि आपली आकलन शक्ती वाढवणं. दुसरा, सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. कुटुंबातील सर्वजण कवितेत एकमेकांशी संभाषण करू लागले. पुढे बघा, बाबांनी सुधीरला कवितांचे पुस्तक आणून देण्याचं कारण, सुधीरला कवितांचा लळा लागण्यासाठी. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचे सुधीरचे अभिनंदन करण्याचं कारण, सुधीर कविता करायला लागला म्हणून. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, पाठातील कवितेतील बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. उत्तर बघा, सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात, त्यामुळे सुधीर तणावात असतो. आजीनं विचारल्यावर सुधीर सांगतो की आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. तेव्हा सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी घरातील सर्वजण एकमेकांशी कवितेत संभाषण करू लागतात. त्यात आजी आजोबांचा काव्यात्मक विनोदी संवाद, आई व आजीचं भांडण, सुधीरचं रुसणं, ताईनं सांगितलेले शब्दांचे यमक, यामुळे या काव्यरूपी संभाषणात अनेक गमती जमती घडतात. आजी आजोबा, आई बाबा, ताई सर्वजण काव्यातून बोलू लागल्यानं सुधीरला कविता करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. त्यानंतर बाबांनी कवितेची पुस्तकं आणून दिल्यानं सुधीरला कवितेचा लळा लागून कविता समजून घेण्याची त्याची आकलन शक्ती वाढते, त्यामुळे सुधीर कविता करायला शिकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. तर बघा, कथा कशा पद्धतीची. सुधीर नावाचा एक हुशार मुलगा असतो. एकदा शाळा सुटल्यावर सुधीर घरी येतो, मात्र कोणाशीही काही बोलत नाही. आजोबा त्याला विचारतात, काय रे सुधीर, काय झालं आज एवढं शांत का? त्यावर सुधीर सांगतो, आज आमच्या शाळेत आमच्या बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय, पण काव्य प्रतिभा म्हणजे काय हेच मला माहित नाही. त्यावर आजी म्हणते, काव्य प्रतिभा म्हणजे कविता करण्याची, समजून घेण्याची आणि आपली आकलन शक्ती वाढविणं. आजोबा म्हणतात, आपण आजपासून सर्वांनी कवितेत संभाषण करायचं. ते सुधीर लिहून घेत जाईल, त्यामुळे त्याला कविताही समजेल आणि त्याचं आकलनही होईल. त्यामुळे सुधीरच्या कुटुंबातील सर्वजण एकमेकांशी कवितेत संभाषण करू लागला. आजी आजोबा, बाबा, आई, ताई सर्वजण कवितेत बोलू लागले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. आता उत्तर बघा, निलेश, बाईंनी चित्र काढायला, चित्राचा विषय फुगेवाला आणि सांगितलं रंगवायला. चला लागूया पण कामाला. गणेश, पांढऱ्या कागदाची गरज आपल्याला, पेन्सिल लागेल चित्र काढायला, रंग खडू रंगाची उधळण करायला, लागा सारे साहित्य जमवायला. महेश, काढ तू चित्र. सुरेश, लाल हिरवा पिवळा निळा रंग दे निलेश. सुरेश, रंगीबेरंगी फुगे, फुगेवाल्यांचं सुंदर रूप, आवडेल हे चित्र बाईला खूप. निलेश, गणेश, महेश, सुरेश एकत्र म्हणतात, जमलो आम्ही सारे मित्र, मी तयार केलेलं काढलं सुरेख आम्ही चित्र.
काव्यसंवाद आवडला का तुम्हा सर्वांना? आम्ही सांगतो, कमेंट मध्ये नक्की लिहा, आम्ही चित्र काढतो. त्यानंतर पुढे बघा, निलेश बाईंनी चित्र सांगितलं काढायला, चित्राचा विषय फुगेवाला आणि सांगितलं रंगवायला, चल आपण लागूया कामाला. तर अशा पद्धतीने हा संवाद आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 5, पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा. मला पाठातील खालील काव्यसंवाद सर्वाधिक आवडला. सुधीर, बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्यात अति, त्या मी वेचू कशा आणि किती. शांताबाईची बाग आणि सुरव्यांची गिरणी, गदिमांचं घर आणि बालकवींची फुलराणी. चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणी. मला हा काव्यसंवाद सर्वाधिक आवडला कारण हा काव्यसंवाद म्हणजे सुधीरने तयार केलेली कविता होय. तसेच या काव्यसंवादात शांता शेळके, नारायण सुर्वे, गदी माडगुळकर, बालकवी या माझ्या आवडत्या साहित्यिकांची नावे देखील आली आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांनी सुधीरला कविता करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं चीज झालं आणि सुधीर कविता करू लागला. कविता करता आली म्हणून त्याला झालेला आनंद दिसून येतो आणि म्हणून मला हा काव्यसंवाद सर्वाधिक आवडला. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 6, खालील आकृती पूर्ण करा. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावं. शांता शेळके, नारायण सुर्वे, गदी माडगुळकर आणि बालकवी. पुढचा प्रश्न, तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही मोठेपणी त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? मी वि. शिरवाडकर, बालकवी, बहिणाबाई, मंगेश पाडगावकर अशा साहित्यिकांचा कविता संग्रह वाचेल. पुस्तकातील कविता वाचेल, युट्यूबवर कवितांचे व्हिडिओ पाहणार, एखादा विषय ठरवून उदाहरणार्थ पाऊस, आई त्या विषयावरील जास्त कविता वाचून त्या समजून घेऊन कविता तयार करणार. त्यानंतर आपण खेळ खेळूया या संदर्भात आपल्याला काही प्रश्न दिले ते पाहूया. पहिला प्रश्न आहे खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. कंसातील म्हणी बघा, अति तिथे माती, आगीतून उधून फुपाट्यात पडणं, पळसाला पानं तीनच, नावडतीचं मीठ आळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचं घर खाली. पहिल्यांदा बघा, हुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो, गर्वाचं घर खाली. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचं, कामापुरता मामा. सर्वत्र परिस्थिती समान असणं, पळसाला पानं तीनच, थोडे थोडे जमवून मोठा संचय करणं, थेंबे थेंबे तळे साचे. एका संकटातून बचावणं व दुसऱ्या संकटात सापडणं, आगीतून उठून फुपाटात पडणं. त्यानंतर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच, अति तिथे माती. आणि शेवटचा, न आवडणाऱ्या माणसानं कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही, नावडतीचं मीठ आळणी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा की खाली आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत, त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेले आहेत. खालील वाक्य वाचा, त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. पहिलं वाक्य, आमचे मराठीचे सर इतकं छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांचे सर येत नसे. दुसरा वाक्य बघा की या ठिकाणी सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो, त्यात कपात केलेली मला चालत नाही. तिसरं वाक्य, एकदा एक शिक्षकाचा मला दुर्ध्वनी आला, दुर्ध्वनीवर ते मला म्हणाले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारलं काय भेट देऊ? ते शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. आता पुढे एक नावाडी नाव चालवत होता, मी त्याला त्याचं नाव विचारलं. त्यानंतर आनंदचा भाषणात पहिला क्रमांक आल्यानं आनंदला खूप आनंद झाला. आकाशात काळे जलद जमा झाल्याने राहुल जलद घरी पोहोचण्यासाठी पळू लागला. वर पुलास व वधूस पंडितांनी वर दिला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण समजून घेऊ या संदर्भाखाली. वर दिलेल्या चारही प्रकरणातील वाक्याचे नमुने तयार करा. विधानार्थी वाक्य, साई अभ्यास करतो, पूजा दररोज शाळेला जाते. प्रश्नार्थी वाक्य, तुझं नाव काय आहे, तुला कोणता प्राणी आवडतो? उद्गारार्थी वाक्य, बापरे केवढा मोठा साप, शब्बास, अशीच प्रगती कर. आज्ञार्थी वाक्य, रांगेमध्ये उभा राहा मुलांना, शांत बसा. तर अशा पद्धतीने आपला या पाठाचा जो काही स्वाध्याय होता तो या ठिकाणी संपतो. आता या संपूर्ण स्वाध्याय
पाठवण्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपलं जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. आता यापुढे जे काही पाठ आहेत, कविता आहेत, त्याचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 7वी मराठी व सेमी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.